नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा। नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का। उद्धव ठाकरेंचा निशाणा। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचा थडगं उखडून विषय संपवून टाका। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीप छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, माफी मागा। शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली। ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही। हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट। पोलिसांना मारहाण सहन करणार नाही। पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू। मंत्री नितेश राणे आक्रमक। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज ठाकरेंचा भाजपला टोला। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते। ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं। भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेमध्ये परळले। नव्या वादाची शक्यता। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांचा परतीचा मुहूर्त ठरला। स्पेस क्राफ्ट मध्यरात्री 3:30 वाजता उतरणार। सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार।